एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वैमनस्य सर्वांच्या परिचयाचं झालंय। आणि एकाच पक्षात असलेले हे दोन नेते आता वेगवेगळ्या पक्षात असल्यानं सडकून टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत। त्यातच गिरीश महाजन मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सातत्यानं चर्चा करतात। मराठा आरक्षणाबाबत झालेल्या संभाषणाचं रेकॉर्डिंग व्हायरल करण्याविषयी जरांगे पाटलांनी सूतोवाच केलं होतं। मनोज जरांगे पाटलांनी रेकॉर्डिंग विषयी केलेल्या या इशाऱ्याचा धागा पकडून एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांची कोंडी करण्याची संधी साधून घेतली। माझ्या जवळ असलेले गिरीश महाजनांनी दिलेलं रेकॉर्डिंग की आम्ही ओबीसी मधनं तुम्हाला आरक्षण देऊ, हे मला व्हायरल करावं लागेल असं म्हटलेलं आहे। मला असं वाटतं की जरांगे पाटलांनीही अधिक वेळ न घालता नेमकं माननीय मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन गिरीश महाजनांनी तुमच्यासमोर काय बोलणं केलं हे महाराष्ट्रातील जनतेला समजलं पाहिजे। एकनाथ खडसेंनी मनोज जरांगे पाटलांना आवाहन केल्यामुळे गिरीश महाजन यांनी खडसेंना खडे बोल सुनावले। काहीतरी मुद्दाम वैफल्यग्रस्त अवस्थेत बोलायचं, परिस्थितीमध्ये बोलायचं, त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की मी तुम्हाला सांगूसुद्धा शकत नाही। म्हणजे त्यांची प्रॉपर्टी रेडिएटरमध्ये 40 कोटीची आणि त्यांना आता 170 कोटी रुपयाचा दंड झाला आहे, तो त्यांना व्हाईटमध्ये भरायचा आहे। मनोज जरांगे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात नेमकं काय बोलणं झालं, त्यांच्या संभाषणातलं कोणतं महत्त्वाचं रेकॉर्डिंग जरांगे पाटील यांच्याकडे आहे, या प्रश्नाची उत्तरं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आवाहन आणि आव्हानाची भाषा सुरूच राहणार, हेही तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।